सप्तरंग सेवाभावी संस्था व भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सप्तरंग आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम 2025 या कार्यक्रमात सोलापुरातील सामुदायिक विवाहाचे प्रणेते श्री ब्रिजमोहनजी फोफलिया यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात किन्नर सेवाभावी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। नांदेड येथे झालेल्या या कार्यक्रमात त्यांचा हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव श्रीयुत मनीष फोफलिया यांनी सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या संस्थापिका तसेच भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या ब्रँड अँबॅसिडर असणाऱ्या डॉक्टर सानवी जेठवाणी यांच्या हस्ते स्वीकारला। या प्रसंगी देशभरातील किन्नरांची गुरु व किन्नर आदींची उपस्थिती होती। दिनांक 15 ते 18 ऑगस्ट 2025 या कालावधीत नांदेड येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कलावंतांनी उपस्थिती दर्शवली होती। याशिवाय देश विदेशातील विविध किन्नर संघटना व संस्थांच्या प्रमुखांचा सहभाग दिसून आला। सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाला 3 दिवस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। हा महोत्सव भारतीय परंपरेच्या भक्तिभावनेच्या आणि कलात्मकतेच्या रंगाने नटलेली ठरला। सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्रीयुत ब्रिजमोहन फोफलिया यांनी आंतरराष्ट्रीय किन्नर अधिवेशन सोलापूर युनिव्हर्सिटी सोबत जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आला व समाजातील वृद्ध बांधवांसाठी आपुलकीचा आधार असणाऱ्या ब्रिजधाम आश्रमाची स्थापना 28 वर्षापासून केली आहे। त्यांच्या कार्यास किन्नर व्यक्तींचा आशीर्वाद त्यांनी घेतलाय, असे प्रतिपादन डॉक्टर सानवी जेठवाणी यांनी यावेळी व्यक्त केला। मला वाटते तृतीय पंथांवर सुंदर लेख लिहून आपली पुस्तक देखील इथे आणली आहे। अशा व्यक्तिमत्वांचा या मंचावर सन्मान होतोय। किन्नरांसाठी काम करणारा एक व्यक्तिमत्व फोफलिया सेठ सोलापूर म्हणून ते उपस्थित नाही झाले। वृद्ध आश्रम चालवतात, सगळे कार्यकर्ता त्यांचे सुपुत्र येत आले, त्यांना देखील या मंचावरून आम्ही सन्मान देतोय। असे अनेक व्यक्तिमत्व